अमू जायचं निघायचं. कुठं चाललं? पाहायला. आणि लोकेशन? व्हेरी गुड. चला अमू जायचं निघायचं. पॅकिंग झाली? हा मास्क लावून जायचंय. बर. अरे बापले असे आहे का ते. चला कुठं निघायचं? ठीक आहे चला. गजानन महाराज की जय. निघायचं का? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग टाकते आहे. ॲक्च्युली आम्ही थोडं बिझी होतो घर सेटअप करण्यामध्ये. कधी कधी आयुष्यात चेंज इतके पटकन होतात ना की स्वतःसाठी वेळच मिळत नाही. नवी जागा, नवीन घर, अनपॅकिंग, सेटिंग, ॲडजस्टमेंट सगळंच सुरू होतं. मग वाटलं की थोडं थांबायला हवं आणि म्हणूनच आम्ही निघालो शहराच्या गोंधळापासून दूर गुहागरच्या शांत समुद्राकडे. कारण यंदा पहिल्यांदाच अनुभवायचा होता तो गुहागरचा टर्टल फेस्टिवल. शहर मागे पडलं आणि सुरू झाला निसर्गाचा मॅजिक. डोंगर, हिरवळ, वळणाचे रस्ते आणि खिडकीतून येणारा तो शांत वारा. कधी कधी लाईफला ना खरंच पॉजची गरज असते. गुहागरच्या प्रवासात आम्ही आणखी एका खास ऐतिहासिक ठिकाणीही भेट दिली, ते म्हणजे महाड. महाड रायगड जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर. हे ठिकाण विशेष प्रसिद्ध आहे ते चवदार तळ्यासाठी, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये समान हक्कासाठी एक ऐतिहासिक सत्याग्रह केला होता. त्या जागेवर उभं राहिल्यावर इतिहास फक्त वाचायची गोष्ट नाही तर अनुभवायची भावना आहे असं जाणवतं. आमच्या या छोट्या प्रिन्सेसला कदाचित या जागेचा इतिहास अजून समजणार नाही, पण एक दिवस तिलाही अभिमान वाटेल. आणि मग आम्ही पुन्हा निघालो गुहागरच्या दिशेने. आणि हे होतं आमचं पुढचं 2 दिवसांचं घर, सीशेल होमस्टे. कोकणातली ती मातीची वाईब, झाडांनी वेढलेलं सुंदर घर आणि एकदम पीसफुल वातावरण. पहिल्याच नजरेत या जागेच्या आम्ही प्रेमात पडलो. इथला प्रत्येक कोपरा इतका काम होता ना की वेळच थांबली असं वाटत होतं. हॅमॉक, झाड, थंड हवा आणि आमची छोटीशी बाहुली फुल एन्जॉयमेंटच्या मूडमध्ये होते. सिंपल, कोझी आणि अगदी घरासारखी फील देणारी रूम. लक्झरीपेक्षा पीस जास्त का महत्वाचा वाटतो हे अशा जागी आल्यानंतरच कळतं. आजूबाजूला फक्त हिरवळ, नारळ, सुपारी आणि फळांनी भरलेली झाड. हे फक्त स्टे नव्हतं तर पूर्ण कोकण एक्सपिरियन्स होता. इतक्या जवळून निसर्ग अनुभवताना मन खरंच खूप रिफ्रेश होतं.
आणि आमच्या छोट्या ट्रॅव्हलरसाठी हे सगळंच एक नवीन ॲडव्हेंचर होतं. मोठ्या हॉटेल्सपेक्षा अशा छोट्या जागा जास्त आठवणीत राहतात. गुहागरनी पहिल्याच दिवशी आमचं मन जिंकलं. संध्याकाळची ती शांत वेळ, समुद्राचा आवाज आणि गुहागरचा पहिला सुंदर सनसेट. लांबचा प्रवास करून फायनली आम्ही पोहोचलो होतो गुहागरच्या पहिल्या टर्टल फेस्टिवलला. महाराष्ट्रातला सर्वात मोठा जर समुद्रकिनारा लाभला असेल तो गुहागरला. जवळपास 6 किलोमीटरचा हा समुद्रकिनारा आहे आणि हा समुद्रकिनारा ऑलिव्ह रिडली टर्टलसाठी खूप खास मानला जातो. हे टर्टल्स हजारो किलोमीटरचा समुद्रातून प्रवास करून दरवर्षी भारताच्या किनाऱ्यावर अंडी घालायला येतात. एक फिमेल टर्टल साधारणतः 100पेक्षा जास्त अंडी घालू शकते, पण त्यातली खूप कमी बेबी टर्टल्स मोठे होतात. कांदनगोत्सव आणि वन विभागाच्या मार्फत आपल्याला कासव महोत्सव 30 दिवस चालू आहे. त्याचा तुम्ही लाभ घ्यावा आणि सर्व लोक आपल्याला गुहागरचा समुद्र किनारा हा 7 किलोमीटरचा लाभला आहे. समुद्र किनाऱ्यामध्ये पहिले म्हणजे नोव्हेंबरमध्ये चालू होणाऱ्या कासवांची सुरुवात ही नोव्हेंबरमध्ये होते. नोव्हेंबरमध्ये जेव्हा कासव येते तेव्हा अंडी घालते, ती आम्ही इथे येऊन शिफ्ट करतो. म्हणजे ही हॅचरी क्रमांक 3 आहे, इथे आम्ही अंडी शिफ्ट करतो. इथे 49 घरटे आहेत. हे आता बिल्ले लावलेले आहेत, त्याच्यावरती अंड्यांची संख्या, तारीख आणि लोकेशन आहे, म्हणजे कुठे कासवाने अंडी घातलं तिथलं लोकेशन आहे. आता ही 5, 29, 30, 31, 32 ही 5 घरटे आता चालू आहेत. ते आपल्याला बघायचे किती पिल्लं आलेत की नाही आलेत. आणि त्या अगोदर मी तुम्हाला सूचना सांगितली, जेव्हा आपण इथून पिल्लं बाहेर घेऊन जाऊ त्यानंतर कोणी फ्लॅश, मोबाईलचे फ्लॅश, कॅमेऱ्याचे फ्लॅश कोणी लावू नयेत, कारण जेणेकरून त्यांचे डोळ्यांना आकर्षित होतो आणि तो त्या दिशेने येतो. जेव्हा तिथे आपण बॅरिकेड किंवा लाईन आखली जाईल त्या लाईनीच्या पुढे कोणी जाऊ नये, कारण कुठच्याही पिल्ला काही आपल्याकडून चुकापण झाली नाही पाहिजे याची आपण हे घ्यायचे आणि आपण पिल्लं बघायचे. व्हॉलंटिअरच्या इन्स्ट्रक्शन आणि इन्फॉर्मेशन ऐकल्यानंतर सुरुवात झाली ती बेबी टर्टल्सला बाहेर काढण्याची. या छोट्या बेबी टर्टल्सला समुद्राकडे जाताना पाहिल्यावर आमची छोटी आम्या पण फुल ऑन बीच मोड मध्ये आली. वाळूत खेळणं, धावणं, असं छोटंसं ॲडव्हेंचर तिचं चालू झाला. गुहागरचा पहिलाच दिवस इतका सुंदर गेला. बेबी टर्टल्स, सनसेट, बीच फन आणि खूप साऱ्या आठवणी. पण ही तर फक्त सुरुवात आहे. पुढची मजा बघायला नेक्स्ट ब्लॉगला भेटूया. For more fun, please like, share, and subscribe to my YouTube channel.